नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आज भुलेश्वर मंदिरावर आलेलो आहे, आपली गाडी, आणि आपण आलोय मित्रांनो भुलेश्वर मंदिर। बघा, एकदम मस्त मस्जिद सारखं दिसणार आहे मंदिर मित्रांनो। श्री भुलेश्वर मंदिर हे पुण्यापासून सुमारे 54 किलोमीटर अंतरावर यवत आणि माळशिरस गावांच्या मध्ये असलेल्या डोंगर रांगेवर स्थित आहे। मंदिराकडे जाताना बुरुज आणि पाण्याच्या टाक्या दिसतात, कारण भुलेश्वर मंदिर दौलतमंगळ किल्ल्यामध्ये असून तो आदिलशाही सरदार मोरार जगदेव याने बांधला होता। दौलतमंगळ किल्ल्याची सविस्तर माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे तो तुम्ही पाहू शकता। माता पार्वतीने येथे शंकराला भुरळ पाडली म्हणून या स्थळाला भुलेश्वर असे नाव पडले। देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये या मंदिराचे निर्माण झाले। मंदिराची उभारणी उंच चौथऱ्यावर केली असून मंदिर पूर्वाभिमुख आहे। छत्रपती श्री शाहू महाराज यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या काळात मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य झाले। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। आतील मंडपामध्ये 3 कमानी असून तिचे छत घुमटाकार आहे। पुढे आल्यावर 2 मार्ग आहेत, त्यातील एक बंद असून उजव्या बाजूने आपण वर जातो। वर आल्यानंतर अद्भुत कलाकुसर पाहून आपण थक्क होतो। जिन्याच्या वरती दगडी स्लॅब आहे। येथे उजव्या बाजूस भव्य कासव असून डाव्या बाजूस नंदी प्रतिमा आहे। आता आपण भुलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्याकडे निघतो। गाभाऱ्याचे प्रवेशद्वार कलाकुसरीने सजवले असून आतमध्ये शिवलिंग आहे। अनेक भाविकांच्या मान्यतेनुसार येथील शिवलिंगाखाली ठेवलेला प्रसाद अदृश्य होतो, जो स्वतः महादेव ग्रहण करतात। यामुळे हे स्थान जागृत मानले जाते। मंदिरात असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य आहेत। कळस ते पाया अद्भुत कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिरात देवकोष्ठके असून त्यामध्ये शिवलिंग आणि इतर देवतांच्या मूर्त्या आहेत। मंदिरामध्ये हे जाळीदार झरोके फार सुंदर दिसतात। परकीय आक्रमणात शिल्पांचे अतोनात नुकसान झाले असले तरी ते या मंदिराचे देखणे पण टिकून आहेत। मंदिराचे वातावरण आपल्याला भारावून टाकते। शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी या कुंडामधून बाहेर जाते। रामायण आणि महाभारतातील प्रसंग फारच ठळकपणे येथे जिवंत केले आहेत। अद्भुत कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे शिव मंदिर श्रावण महिन्यामध्ये गर्दीने अगदी गजबजून जाते। महादेव मंदिराच्या अगदी मागे आपल्याला हा ढवळगड दिसतो। मंदिराचा कळस ते पाया निरखून बघताना प्राचीन स्थापत्यकला किती उत्कृष्ट होती हे आपल्याला कळून येते। अशा या कलाकुसरीने समृद्ध मंदिरामध्ये भेट ही दिलीच पाहिजे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, आता आपण भुलेश्वर मंदिरात आहे आणि भुलेश्वर मंदिर आपण आतमध्ये जाऊन आलेलो आहे। संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे। तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।